हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरसुरसिद्धवन्द्यं। हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जहनुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वमरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्र स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्र स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्र स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही महाभारतांतू कलची दिसाक पुरोचनान केल्लेले अरमने भीमूची उज्जुदिता आणि त्यांनी त्या खननान कोण खनकानं कोणतो विदुरान पेटयलो सुरंग खोंडितलो ताणी खोंडिलेलो सुरंगा मार्गान जलतीतले बग्गी उचका म्हूण सांगून भीम धांवन धांवन वता म्हूण भंय जालावे कसले म्हूण म्हणलेले एक म्हणून तो कित्याक तो तशी धांवलो म्हूण आमकां दिसता. पळय महाभारतांतू युधिष्ठिराक पार्थाक हत्तांतू नकुल सहदेवांक खाक्यांतू आनी खांद्यारी कुंतीक बसून व्हरतरस म्हूण सांगून सांगला जाल्यार तात्पर्य निर्णयांत मध्वाचार्य सांगताची आर्याम अंकेन वामेन राजानं दक्षिणेन च अंसयोश्च यमौ कृत्वा पृष्ठे बिभत्सुमेव च म्हणारे कुर्टांतू अंकेन वामेन अंकेन आर्याम आर्याम म्हळ्यार कुंतीक राजानं दक्षिणेन च राय कोण तांकां धर्मराय न्हू ताका उजव्याक बदीन कुर्टारी अंसयोश्च यमौ क्रतौ खांद्यारी दोग जन नकुल सहदेवा बसयला की अर्जुन फाटीर बसला की पृष्ठे बिभत्सुमेव च बिभत्सु म्हूण नांव सुचे अर्जुनाक तशी खांद्यार ताका फाटीर ताका बसून घेवन चमकला इतली खातीर महाभारत सांगता तांकां त्राणाना चमकूक पडटा ना आशिल्ले ते दुसरे दिसा तांणी ते विश घाला म्हूण अन्नय घेयनी आशिल्ले तशें जावन तांणी तांकां भिमान व्होवन व्हेल्लें म्हूण न्ही विशय कसले म्हूण म्हळ्यार कौरव खंय आतां आमी धांवन गेल्ल्यांची चुकून घेतला की म्हूण म्हळ्यार विशय विंगड तांकां कळचा ಸ್ವಲ್ಪ दीस वतले जाल्यार पुरोच्या न्हू उज्यांत मेल्लो म्हूण म्हणटना आमगेलें काम आसचें पुरो म्हणून दुर्योधन खंडीत लागता. त्या वेळार खंय दुर्योधनान भिष्मादींक ओपवान आमकां सोदूच खातीर येवन आमी खंय एक पण शिरकून पडले म्हूण जाल्यार आमगेले वटी युध्द केल्यार तांणी म्हणलेलें एक भिमाक ते पांडवांक पुरे भंय गेला काय कोणाक धर्मरायाक मागीर अर्जुनाक नकुल सहदेवाक भीमा जायनी भीमो अभयोपि गुरुभिः स्वमुखेन युद्धं प्रीयमाण उत धर्मजवाक्य हेतो अप्रीयमाण म्हळ्यार भीमो ताका भंय जायनी जाल्यार हांगा दिला मलगड नवे आमगेले गुरुभिः स्वमुखेन युद्धम अप्रियमाणः म्हळ्यार स्वमुखेन युद्ध म्हळ्यार एद्रा बद्रा राबून युद्ध करचें ते कोण भीष्म मलगड गुरू म्हळ्यार आचार्य मात्र न्ही मलगडे पुरे द्रोण येतलो युद्धाक कृपाचार्य येतलो तांणी आमकां शिकयिल्लें तशीची गुरुजन म्हळ्यार मलगडे भीष्म तांणी पुरे येयल्यार तांगेले एद्रा बद्रा राबून कशी युद्ध करचें म्हूण म्हणलेलें एक भंय कोणाक भीमाक म्हळ्यार धर्मरायान ते बाई सांगला कसलें म्हूण म्हणल्यार कीर्ती विनश्यती न्हू गुरुभिः विरोधे मलगड्यांक विरोध केल्यार आमगेली कीर्ती उणी जाता म्हूण म्हणलेलें
उतरच पडते तागेल मनाक बसला कोणाला भीमाले म्हळरी अर्जुनाक जवो नकुला जवो सहदेवा जवो भीमा जवो युद्ध बय्यान तांकां भीती जावन अंगाची शक्ती गेलेली नाही आमकां मान संशय येता युद्ध बय्यान भिल्लींचवे सुरंग मार्गा चमकू तांकां कितें तर हाडना आशिल्लें विमान कसलें तांकां होंवक आशिल्लें अशी पुरे जलरी पुरोचनो कौरवाक म्हळ्यार दुर्योधनाक बारी आप्त मंत्री न्हय पांडवान तांकां लसिल्लें म्हूण बिनी कोप येवन पांडवांक सोदूचे शूर केले रे म्हूण न्ही तेगेले भंय ते पक्क न्ही तांणी युद्ध आयलां आमी युद्ध करूं का तांगेलो द्रोण कृप भीष्मान बरें राबल्यार त्या मालगड्याल वयर युद्ध करची कशी म्हूण म्हणलेली चिंता अर्जुनाक नकुल देवाक भंय जाला भीमा भंय नानातले रे वयन मालगड्याल वयर अनावश्यक युद्ध करची कसल्याक म्हूण हें आमी अनेक पंत कुरुक्षेत्र युद्ध सुरू जावचे फुडें अर्जुनाला बसता उडगास करीतना चशक्नोमी अवस्था तुम म्हूण ताणें गांडीवम संसते हसतात त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोमी अवस्था तुम रमतीव च मे मनः म्हळ्यार म्हाका हात पाय कडकडे तरस हाता दुखून धनू निसर तरस गांडी दिसर तरस मिगेले मिगल हाता पुरे हूम येतरस मिगल अंग दुखून हूम येता जोर भंय जाता जोर कोप येता नेवचिते आनी तो सांगतरस भ्रमतीव च मे मनः मिगल ಮತ್ತೆ गूले बरी जाता निशक्ती जाला ताका भीमाक कसले तसल भयना जाल्यार मालगड्या लोटराबून अनावश्यक युद्ध कसल्याक म्हूण म्हणलेलें तेगेल मनांतू जाल्यार तशें जावन मनांतू भीती नातिली देखून तो सशक्त जावन आशिल्लो तशें जावन ताणें धर्मरायाक आनी पुरे व्होंवन घेवन चमकलो म्हूण म्हणटाची तशी वचून कितले की दूर वचून 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 कडेर म्हणटना गंगा नदी दडाला येवन पावलीची मागीर आड गंगा नदी न्हंयची तिरार पुरो जन देवयला पुराय जन एका कडेन वताची न्हंय दांटूच्याक अनुकूल प्रदेश खंयचे खंय उदक उणेस चमकून नव त्या बदेन वचुका उदक उणेस म्हूण पळयतात तांणी इतक म्हळ्यार खंय न्हंय रुंदो हळत पळय थंय मस्त आळ आसना म्हूण सांगून चमकून वचूं येता मस्त गुंडे आसना जाल्यार कितले सोदील म्हूण नाकय तांणी खंय चमकल्यार गंगी नव्हती बोरून बोरून हळतरस चमकून वचीत जाल्यार प्रदेश तांकां मेळिना त्या वेळाक सम जावन सगळे अरण्य निर्जन जावन आसा तेदना एकलो अंबिगाल वेश घाल्लो म्हणून शैलके पांडवाला येवन सांगकी दिश्टिरा अंतू हे न्हंयची हे पात्रांतू दोणी शिवाय चमकून बिनी न्हंय दांटूचें जाता म्हूण सांगूक जायना खंय पळयल्या थंय न्हंय गुंडी आसा तशी हांव एक नौकी घेवन येयला तुमकां त्या कडेन व्हरूंक म्हूण म्हळ्यार विदुरान पेटयली ती गुडचार पेटयला खंय विदुरान कसल जाता आनी पांडव थंय दुखून बाय सरलींची म्हूण जाल्यार दुर्योधनाल हातात आनी मेळचे पशी फुडें तांकां गंगा नदी दांटवाका म्हूण म्हणलेलें एक आलोचन कोरून ताण नावे पेटयला नौके दोणी तेंची तो सांगता धाडलेलो मनीस म्हाका विदुरान सांगिल्लें तुमकां दांटचाक हांगा दुखून म्हूण सांगून मागीर ते तांकां विश्वास येवच्याक ते नौका रचन कशें केलेलें हें पुराय सांगता कडेरी जाल्यार पांडव सुरवेक कूडले नौकेर बैसनाची तांगेल मनांत आनीक भंय आसा ही नौकी विदुरान पेटयल बैकी न्हंयकी म्हूण सुरवेक कळकन मे आनी पक्कनी रका घरा दुखून लक्षाग्रहान तूं आमकां लासूचें तयार केल्या बरी ही विदुरान पेटयल म्हूण फट्टी मारून हाजेर आमकां बसून न्हंयचे मदें वतन लासून घाल्ल्या रे तसल पुरे भंय तशें मागीर तांकां मनाक दिसता आमी लक्षाग्रहा दुखून चुक्कोन भायर येयल्यांचे म्हणून इतले बेगी दुर्योधना कळ्ळा जाल्यार ताणें नौकी पेटयला म्हूण आमी लेख येत आशिल्ले तशें जावन आलोचना करता तांणी तांगेल्या मनांत पॉझिटीव म्हळ्यार हें खंडीत दुर्योधनान पेटयिल्लें न्हय म्हूण म्हळ्यार मनां आयली पळय कित्याक म्हळ्यार इतले बेगी आमी चुकोवन गेलेले विशय ताका वचून पावना पावचे आनीक एक दीस वतलो तशें त्या भितर तो अंबीक सांगता खंय युधिष्ठिरा कसलें आलोचना करूं नाकाची म्हाका विदुराना पेटयलें लापट्टी मारना संशय करूं नाकाची आनी ते दीस पळय विदुरान सांगिल्लें कक्षग्नः शिशिरग्नश्च महाकक्षे बिलौकसः न हन्तीत्येव आत्मानं यो रक्षति स जीवति म्हूण म्हळ्यार
हें सुकील तण आनी सुकील झड्ड लसूण घालचेलो तसलो आनी शिशिरग्नश्च थंडी धांवडायतलो तसलो अग्नी तो सुकील रूख कसूचे अरण्यन तो व्याप्त जावन जळ्ळ्यारी बिला बशेल बिलव कसा म्हळ्यार विंदूर जावो बिलव कसा म्हणजे कोणाक विंद्राक दिवडाक पुरे तांकां लसना तो म्हणून त्या कोळ न्हू न हंती इत्येव महात्मानम युरक्षती सज्जीवती हे विशय कळ्ळलो कोण ताका राखून घेतकी तो मांत्र वंता म्हूण सांगून हितोपदेश दिल्लेलो न्हय कोणें विदुरान तेंचे तो उडगास करता तूं वर्णावता येताना विदुरान हें उपदेश तुका आपल्याच्या भाशेर दिल्लेलो खंय न्हय आतां तुका कळ्ळें वे विदुरान म्हाका भेटयलो म्हूण सांगून म्हूण म्हणटा आनी सांगता विदुराले आप तू हाव नौका चालकोची जरा तागेला आप तो हाव अन्य कसं म्हूण म्हळ्यार विदुरान तुमकां सांगून पेटयला ह्या कश्टा समयांत तुमी भिवची नाका युद्धांत तुमी 5 जन भाव कर्ण शकुनीक सक्कड जनांक दुर्योधना समीत तुमी पराजय करताची आतां ह्या नौक्यार बैसून सुकारी ही न्हंय दांटून तुमी वचुका हें सगळेची हस्तिनावती मरणामत हस्तिनावतीन तूं म्हळ्यार हस्तिनावत तांगेले राज्यान तूं वच न्हू हस्तिनावती देशान तांगेले राजधानी हस्तिनावती कुरू देशान तूं वच एक कडेन कसं म्हणटाची गडी प्रदेशा लागीं हें दांटून तुमी ह्या नौकेर बेसल्यार कुरू जांगल दांटून वताची म्हणून म्हणटा कडेरी विदुरान सांगला नाविकान सांगिल्लो उतरार तांकां विश्वास येयलो 6 जने 5 पांडव एकली अम्मा 6 जने तांणी नौकेंत बसलींची नौके मुखार वतरस तो अंबिगू नौके सोडतलो पांडवा लागीं सांगतकी विदुरान तुमकां पुरे जन आशिर्वाद दिला म्हूण सांगला आनी मंगळाशासन केला ताणें तुमगेलें प्रयाण निर्विघ्न जावो म्हूण सांगून तुमगेलें सांगला जाल्यार एक उतर सांगला आनी येवची कालांत म्हळ्यार वर्सांत आनी येवची सकट वर्सांत तुमी भारी जागृत रसुका म्हूण सांगून सांगला तें जावो भितर त्या उलवन जावो भितर ते नौके वायू वेगार वतरस न्हंयची तेकडची दडा वचून पावले तो नावीक पुराय जन नौके दुखून तो गुदेवयता आनी वयर खंय दड आस थंय घेवन वचून हें वाटें दुखून वचत तुमी तुमकां देव बरें करता विदुरान तागेलो आशिर्वाद सांगला म्हूण सांगून तांकां खंयचे वाटेन वचूं म्हूण एक वाट दाखोवन दिता कडेरी नाविका लागीं विदुरा अशी सांग तशी सांग म्हूण सांगून ಸ್ವಲ್ಪ गोप्य विशय पुरे सांगताची आनी कोणेय तांकां पळोवचें नज ताजे खातीर भारी शीघ्रातिशीघ्र जावन प्रयाण मुखार 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 वताची गोगी जावन विदुर यमधर्माल अंशजू महाज्ञानी जलरी हे संदर्भार विदुराक पुरे कळती ताका म्हळ्यार ताका तागेले ज्ञानदृश्टीन पुरे कोळक आशिल्लें म्हूण आमकां दिसता जाल्यार तशें करना तो गुढचारांक पेटयला प्रती एक विशय तो पांडव कसो करताची ह्या घडी कसो जाता आनी घडी कसो जाता म्हणल्यार प्रती विशय ताका गोतस कसो जेवच्या पुरो म्हूण आलोचन करतरस इत्याक म्हळ्यार विदूर तितलो मेधावी राजकारणी तो तशी राज्य आडळीत कोरका जाल्यार असल जन जावू का न्हय नानतल्यार भारी कश्ट जाता रायाक तशी हांगा यो विदूर व्हडलो राजकारणी म्हूण कशी सांगूं येता म्हूण म्हणल्यार दोनी संदर्भांत 2 जनाक पांडवाल साया पेटयला पळय कोणाक एक खनक ते सुरंग कोंडूच्याक आतां नौकी दांटूच्या एक दांडसाच्या एक अंबीग उदा दांडसाच्या सहाय पेटयला आनी हांकां विदुरानाची पेटयला म्हूण कोळका म्हणून तांगेले एक गुढार्थ सुचे विशय सांगून पेटयला तें सांगतना पांडवांक आमा सांगिल म्हूण म्हळ्यार कळटा तांकां तुमगेले वयर संशय येना यांची विशय पळयल्यार पुरो महाभारता कालांतूय कितले गुढचार आशिल्लीची कितले समर्थ जावन काम करतर आशिल्लीची म्हूण सांगून आमी लेखूय अन्य कसं म्हळ्यार व्यासान नौके विशय सांगला पळय त्या त्या नौके विशय कितले छंदस पळय सर्व खंयचे पडलं येवो खंयचेची उदकाचे उदा चड जावो वार येवो कसलेय जाल्यार ते नौके एदुरसीत इत्या म्हळ्यार तितले मॅकॅनिकल एक यंत्रयुक्त नौके ते वायुवेग मनोवेग अशी चड वेगान वत आशिल्ले म्हणून
तसं लेख नौकी ते भारी नौका रचन निपुण कोणसाचे कोरुक ತಂಗೆಲ್ करीन करायला यंत्रनौके म्हणून म्हणतात. तशी त्या पळितनाची आमकां कळटा विदूर कितलो बुद्दंत आशिल्लो म्हूण. जेवा हांगा सांगताची कसं न्ही सकाळ उठ जाल्ले पळयतन 7 जणी मेल्ल्यांची पुरे जनाक भारी बेजार जाता. अत रात्र्यां व्यतीतायाम् अशेषो नागरो जनः तत्र जगामत्वरितो दिद्रक्षुः पांडुनंदनान. रात्री जल्ली फाल्ली जल्ली ಕೂಡಲೇ ವರ್ಣಾವತಾಂತು समस्त जन पांडवांक पळोवचे खातीर अवसरार अरमनेला घेताच. त्या वेळाक सगळे अरमने भस्म केला. तो अग्नी म्हळ्यार अग्निहोत्र न्ही जावन अग्नी नीवची वेळ जाला तितलो वेळ जाला म्हळ्यार अग्निहोत्र न्ही हें हाक घालले अग्नी खंयच्याक जनाल अग्निहोत्रा वेळू ದಂಟून गेला. हांगा अरमने घालची अग्नी निवत आयला घालिल्ली अग्नी. त्या वेळार आतां उज्ज निवत आयलो म्हणले कुडले तांणी भोगोगी उदा आनी हाण उपशमन करले की मागीर तांकां लागीं वतना वासाण्याच्या सुरजली खंयच्याची कर्पुराची तेल्लाची तुप्पाची तांकां कळ्ळें हें अरमनेची ढोंगी कोरून केला म्हूण सांगून पुरोच्यो न्ही मेल्ला म्हणले कुडलें तांकां भारी संतोश. आनी केलेलें न्हू हें अरमने पांडवां नाश करचे खातीर दुर्योधनादीन कसले सकाळी आलोचन केला ताका समजावन पुरोचनान हें अरमने केलेलें न्हय. धृतराष्ट्राक गोतस्की ना म्हूण लेखचे नाका. केला जन म्हणटा काय धृतराष्ट्र बाप ताणें चेडवां नश केल्या कसं करचें तांणी म्हणटा काय धृतराष्ट्राक गोतना म्हूण लेखचे नाका. धृतराष्ट्राक ह्यो विशय गोत्त आसा. तशी नानातलो रे तो तागेले पुत्तांक पळय बिश्टें नाशिल्ले ताका गोत्त आसून केल्लेलें दिकून न्हय. तशें जावन मात्र न्हय विदुराक भिष्माक द्रोणाक कृपाक हे विशय गोत नासच्या पुरो जाल्यार गोत्त आसलें तांणी कसं करता आशिल्लीची म्हणटा एकलो म्हणटा काय तांणी धृतराष्ट्राल वरी नुत बसता आशिल्लीच कितकी म्हूण कडेन आत्तां धृतराष्ट्रा भारी संतोश जावन आसच्या पुरो तुगेले इच्छा पुरे पूर्ण जाली न्हय म्हूण न्हय संतोशार बैसून आसच्या पुरो. आतां हांगेले विशय सांगका न्हय हांगा अशी जाल्ला म्हूण सांगून पेटयतना सीदा सांग म्हणका तो सुद्दिगार बत्त पडता गेले सीदा सांग म्हणका कसलें म्हळ्यार धृतराष्ट्रा तुगेलें मना इच्छा पुरे पूर्ण जालें पांडव लासून गेल्लींची म्हणून सांगया ताका समा तशी शिको का म्हणून कोण तितली उलका जाल्यार धैर्य सुकाना तसलें धैर्य सुचे प्रजाप्रमुखाक हस्तिनापुरा भेटोवन दिला. तशी दुर्योधना इतली गलाटे मध्येंतू पुरोचन कशें मोर नासच्या पुरो म्हळ्यार आयडिया तांणी मस्त मन दीन तांतू जाल्यार त्या लासून चमकलेले पळयतना पुरोचन येताना तूं भस्म जाला म्हूण लिखून तशी जेवका ताकाय म्हूण सांगून लेखतात तांणी ताका तशें देवका पापिश्ट तो ताका सम शिक्षा दिल्ली देवान म्हूण जाल्यार पांडव नाची म्हूण म्हळेलें दुख्खार रोवन बसतात ते हस्तिनापुरा हांगा जन वर्णावताचे. आत्तां कसं जाल्लें नी उज्जू निवली नंतर पळयल्यार ती एक निशाद स्त्री येईल म्हळ्यार पळय ती आनी तिगेले 5 चेडूं लासून गेल्याची पुरे जनान कुंतील 5 चेडूं म्हूण लेखून सुद्दी केली. विदूर कसं करता विदुराल मित्र तो येईल न्हय ते सगळे हंत गोंदलांत अरमनेचे भितर अर्दंबर्द लासून गेलेले सगळे लासून गेला केला कडेन आनी किल आसतारस तसले ते पांडवाल अरमने भितर तो विदुराल मित्र रिगलुकय आनी खंय सुरंग कोंडिला पळय थंय पांडवां सोदिता त्या बदीन पुरे हांव वचून सोदिता म्हणाल काय आनी वचून ते जाल्यार तितले मुचून सोडले की ताणें कळूनच म्हूण सांगून आनी सुरंगाचे वयर गोबरां राशी घालून सोडली की थंय सुरंग आसता आशिल्ली कितकी म्हूण म्हळ्यार संशय कोणाक ये न्ही म्हूण पुराय गोबरां राशी ताजे वयरीच व्हरून घाल्ला सुरंगाचे तोंडा वयरीचे थंय एक सुरंग आसतलें म्हूण म्हळ्यार संशय कोणाक येवचें ना तशें करून सोडला. आतां धृतराष्ट्राक सांगून पेटयला पांडव आनी पुरोचन
पुराय जन लासून गेल्लींचे कडे रे धृतराष्ट्रो जय म्हणून रडतं काही अयो मी गेले पांडू भाव एद्दोळते मेल्लारी म्हाका मेल्ला म्हूण दिसनाशिल्लें आजी म्हाका दिसता तो बद मेल्लो म्हूण सांगून इतेक म्हूण म्हळ्यार तागेले वंशाचे 5 चेडूं मेल्लीत न्हय चमवे दुर्बुद्धीत नव्हतो अनेक म्हळ्यार कुंती समेत पुरेजन लासून गेल्लीची म्हूण म्हणलें लायक पडटा म्हाका हे दुर्वार्ते न्हय म्हाका हे विधीन एक बादवीच म्हळ्यार कशी म्हूण आज कळ्ळें आनी म्हणटर आसा पुराय बंधूंका बांधवांक आपूण तुमी वर्णावता वचून तांकां यथा विधी अंत्यक्रिये कोरका आनी अस्थि संचयन कोरून शास्त्रोक्त रीतीर औद्वदैहिक क्रिये कोरका म्हणून पुराय जन बेचारू पुराय जन इतले बेजार जाल्यार कोरची काम पुराय जावका न्हय आतां वर्णावता वचून पांडवांक शास्त्रोक्त रितीर औद्वदैहिक क्रिये कोरका न्हय म्हूण धृतराष्ट्रान सांगलें कुडलें पुराय जन बाई सरताची तो रडतरच हे युधिष्ठिरा भीमा कसं जाल्लें अर्जुना नकुला कसं जाल्ली तुमकां म्हूण सांगून तो रडतरस विदूर मात्र कसं करता पुराय जनाक नमस्कार करता आनी आमय मस्त दुकारस म्हूण दाखोवचे खातीर ते एक दुकारस म्हूण कळकना नानातले हागेले वयर न उलयताची देखावे खातीर दुख्ख करतरच काही मनान ताका कसलें दुख्ख नाशिल्लें आनी कसं म्हळ्यार पांडव मृत्यूक वश जाला जाल्यार म्हळ्यार रान्ना वतना थंय कोणाक कोणेय खंयचे रितीर अपाय येवचो पुरो रान प्राणी निमती तशी कसले मोर नसच्याकय पुरोची म्हूण सांगून तो सांगता हांगा पांडव वर्णावता देखून कुंती घेवन गंगा तीराले वचून पावताची ना तो थंय बशील अंबीक तांकां भारी बेगारी न्हंय दाणसावन व्हरता त्या कडची दिक्काक वचून पावली कुडले तो नौके दुखून देंवलो आनी कसल सांका अंबिकाले त्या पुराय सांगलें आनी नक्षत्र खंयची दिक्कड आसा तें पळोवन दिक्क पळोवन दक्षिण दिक्का प्रयाण करता म्हणून त्यांच्या दिक्का वतरस दक्षिण दिक्कान तांणी चमकून चमकलेली वाट कसं नाही घोर जावन आशिल्लें अरण्या मध्येन तो तांणी चमकलीची तान येयली भूक येयली पुराय जन भारी एक नमने वावटेन गेल्याची न्हीद येतरस जोर कसल करचें म्हूण कळना धर्मराय भीमा सांगता भीमा हाजे पशी कश्ट आमकां विंगडसवे भीमा घोर अरण्या मध्य येवन राबल्यात न्हू आमी हें खंयचे अरण्य खंयचे देशाचे कसले गोतना मुखारी पांय दवरया मुखार वचा म्हूण म्हळ्यार हांगांत शक्ती ना जाला हांगा आस म्हूण हांगाची ಸ್ವಲ್ಪ वेळ राबुया हांगा न्हिदोया म्हळ्यार तो पुरोचो न्हू आमी उज्जगाला वय तो मेल्ला की ना की तो आमकां कसले करता की येवन सोदून येता की म्हूण म्हणलेली भंय जातरस आतां आमी हांगा दुखून भार जेवची जाल्यार कशी म्हाका ती एक मनान येता कसन म्हूण म्हळ्यार तूं कितली जत्ता तितली धूर आमकां व्होन घेवन वचचे लायक इत्या म्हळ्यार आमी चमकुच्या समिता समर्थ जाल्याची तुका एकल्या होवचे देवान त्राण दिला म्हणून म्हाका गोतस तूं आयो वेगार वत म्हणून म्हळेलें गोतस म्हाका तितली दूर जाता तितली दूर वचें हांगा दुखून म्हूण धर्मरायो सांगतना भीम त्या अरण्या मध्ये येवन पावलेचे वापस भीम धांवच्या सुरू कर तांकां पुराय जनाक घेवन मुखार धांवतरस कसले बग्गी धांवता म्हूण म्हळ्यार ते वर्णी सुचक साध्य ना खंय व्यास सांगताची ताणें चमकून वच्चे एक वेगाक ताण वच्चे वाटेर सुचेर अन्नांत उरलें फुल झाड दोर हें रूख दोर न्हू झाड दोर न्हू वल्ली दोर न्हू सकडी कशी पडचे कुडकी जावचे कसलें न्ही पुरे उब्बून वतर आसाची म्हळ्यार जोर सुंटर घालतना रूख पुराय मूळ समीत पडता पळय तशी जतरस खंय मात्र न्ही जोर पावसाळींत बिरगाळ येता पळय तशी बिरगाळ येतरस कितले रूख पुरे पूण गेल्लेच म्हूण ना खंय पळयता तागेले एक चमकून वची वेग ओड एक हस्ती
पुरे नीर नाम करतर वत्त पडले झड्डने रुक्कनी तशी वतरस यो युधिष्ठिर आदी पुरे तागेले आतांतू पय्यारी कंदारी सकड बसल्या पडे तांकां हागेले बेगाकची मूर्छे येयल्या जतकय बोधू चुकल्या जतकय तांकां तशी दुर्योधनाला एक भय्य तांकां भय्य म्हळ्यार री दुर्योधनाला भय्य म्हळ्यार दुर्योधना तितली बिजुडी वे पांडव म्हणलेकले बिजुडी म्हूण न्हयते ते कसं म्हण अनावश्यक एक गलाट जाता लढाई जाता कोण आमगेले तर्फीन सच म्हणी गोतना भीष्मस्की नाकी द्रोणस्की नाकी कृपस्की नाकी असल पुरे भयन तांकां कोणीय ना म्हणजेल्यार धृतराष्ट्राक मलगड्यांक पुरे एदूर घालून म्हणल्यार म्हणके आमी तांगेले युद्ध करता हे जाय आमकां म्हण म्हणलें एक नमने भयी भयी म्हळ्यार त्या कसं नाही म्हण नैतिकता म्हण म्हणटाची तशी ताजी निमती त्या पांडव नक्काचे नक्की रगले नक्का म्हणल्यार म्हणके तांणी मुखार 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 वतरसची तीक पाप कुंतीक चमकूच जत वेती राणी नाही वेती रान्नांत आसल्या रे बारी सुकरी आशिल्ली ती रान्नांतूय तसलीक इतली चमकूच जत भिमू तिका तो घुसोडी नाकाय तशी एक रात्री फाल्ले भिमू फुल रात्री दुखून ह्या रात्रीत एक दीस पर्यंत म्हणल्यार म्हणके तो भावंडांक अण्णाक आवसूक पुरे उबारून घेवनूची पळय एक घडी बैसना अशी तो धांवन म्हणल्यार म्हणके चमकूनय न्ही धांवन म्हणल्यार म्हणके घेवन चमकला फुडले रात्री तांणी उज्जू घालून भाई सरलेलीची सुरंगा दुखून हें सांजे काळोख जेवची म्हणटना ओडेक अरण्या भितर प्रवेश केलो म्हळ्यार इतले काळी अरण्यांत उची चमकून आयली तांणी एक दीस पर्यंत मागीर वचून एक व्हड महाअरण्यांत प्रवेश केले इत्याक म्हळ्यार गांवांनी वचूं वेळ न्हय यो खंयचे गांवांचे वाट सोदीन तांणी पुरे रन्ना वाटेन तूं वतरसाची तशीची व्हड अरण्या चमकल्यांची न्हय सुरतू मुतूक काळोख जावनूय गेलो काही मृगाचे पक्षीचे पुरय भयंकर त्या मृगान रोडचेर शब्द पडता शिवाय विंगड कसले ना तांकां कसलस कितलो काळोख जालो म्हण आमगेले पाय्या पंदा कसं असं येद्रा कसं असं कसलेय दिसना तितले काळोख तांतूय दिक्कू पळया खंयचे दिक्कान आमी सच म्हूण पळया म्हळ्यार त्या घोर अंधकारांत नक्षत्र समेत तांकां दिसनाचे ताजे नंतर कालारी बिरुगाळ येयले बरी जाल्ला ताणें येयले कळवे कितले की रूख गेल्ले कोंबे सकडी मोण मार्गार पडलेले पांय घालून तेकडे वच्चा जायना म्हूण म्हणटा पळय तशी एक जाल्ला कसं करचें म्हूण कळना नशी त्या घोर अरण्या मदीं म्हणल्यार म्हणके पांडव येवन राबल्यांची तांतूय कितले की वेळ थंय भिमानाचे कितले वेळ न्हय एक दीस पर्यंत भीम हांकां व्हांवन घेवन येयला जाल्यार तांणी बूक येयली कोणाक म्हळ्यार युधिष्ठिराक अर्जुनाक पुरय जेन्ना तांणी बूक येवन तांकां पळय एक दीस रात्री न्हीद ना भिमाक आयास जेवका आशिल्लो जाल्यार जोर आयास जाला तांकां आनी मुखार भिमान हांडेर मारून व्हेल्ल्यार हांकां ताणें येद्दोळ तांकां कोणाकय चमकाय तो एकलो चमकलो हांकां पुरे उबारून घेवन जाल्यार आनी मुखारी आबा उबारून तुमकां घेवन वता म्हळ्यार ह्यांनी नक्क रे भिमा एक घडी बसया म्हण चारसाची कोणाकय चैतन्य नाकय देहांत तशें जाल्यांची कडे त्या अरण्यांत एक रुक्का पंदाक भिमान हांकां पुरे बसकार आयले त्या वेळार कुंती जोर ताणें येयली की कळवे चेडवाले सांगता की म्हाका 5 जण चेडूं आसा तुमगेलो ओटो हांव बसले जाल्यार म्हाका तान्नीन जिवू नाक्क जावन गेला तितली ताणें तरस म्हाका कसो करचें म्हूण कळना तांकां कडेन संकट जाता आमी 5 जण घटमोटी चेडूं आसून आम्मानी एक बोट्ट उदका खातीर लांब काजल ना म्हूण जाल्यार उदकाय आस म्हूण कोण सोदूचें ते काळखांत खंय येवन पावल्यांचें म्हणून गोतना जाल्यार आवसो म्हळ्यार भिमाक जिवाची ती भिमा म्हणणे पुरे जनाकय जिवाची जाल्यार आतां कसले कोरका जाल्यार ते भिमाना कोरका व्हरलेले पुरे सोल्वल्यांची तो चमकून येयल्यार सोल्वरीत ताका म्हणचे वायुदेव मुख्य प्राण ताका म्हणटात न्हू महिमात राणी म्हूण तशी जेवो हांगा भिमाक मस्त बेजार जालें की अम्माक आतां ताण येता उद्दा जेवका तशें जाल्यार आम्माल तांणी न्ही वच खातीर खंय वचचें म्हूण सांगून उद्दा आसूचें जागो सोदून वता म्हूण मुखार मुखार वचुका म्हूण लेखून युधिष्ठिराक आवसूक पुराय जनां घेवन मुखार वतरस यो आनीक वपास उबारून घेतले की मुखार वतरस कडेर एक व्हड गोळी रूख मेळ्ळें की ते गोळी रूख आस म्हळ्यार ते लागीं खंयची उदक आसा म्हूण सांगून ताका दिसता हांगा तुमी पुराय बैशाच्या उदक सोदून घेवन येता इत्याक म्हूण म्हळ्यार
पळ कितली एक बुद्दंत काय पळय भिमाली तो सांगता काही त्या सारस पक्ष पुरे सगळं दीस उदकांत वचूचे त्यांनी रडलेलं म्हाका शब्द ऐक पडटा म्हणटना हांगा खंय की लागींच एक सरोवर आसतलें म्हूण म्हाका दिसता हांव वचून येता म्हूण कडेरी पुराय वचून येवका वचून येवका म्हूण 4-5 भर निमगीत यो कोणाकय त्राण ना ताळ्यान तो पशी सुकून गेला थळे दुखून शब्द भायर येना त्राणय ना मागीर कडेर म्हणटना युधिष्ठिरान मस्त त्राण घालून वच रे वचून यो बगी उदक घेवन यो म्हाका म्हूण कडे तो खंयचे दिक्कान ते सारस पक्षी रडता त्या दिक्कान कान साळान त्याचे दिक्कान वता तो कडे ताका मुखार वताना एक चंद सरोवर मेळ्ळें तांत उदक दिसती ताका कळ्ळें भीमाक कसो संतोष जाल्ले म्हळ्यार त्या दुख्खा परिस्थितींतूय एक जीव वरच्या ताका उद्दापुणी मेळ्ळी नवे म्हूण सांगून कितली संतोष जाल्लो म्हळ्यार ओड निधी मेळ्ळ्या म्हण केजल की ताका तितलो आयास जाल्ला ताका सुरवे कसो करता तो भीम तागेलो आयास निवारण करचे खातीर म्हण ताका हांकां पुरे होवन आयास चित्त वयना जल्ला वयना थोडे पुणी तो सुरवे सरोवरांत उडी मारतकय लाय करून पळोवनतकय हांगा दुखी पुरे गेल्ली कुडले मागीर आनी उठान उद्दा हुरका म्हळ्यार न्हिजावन येयलो तो सरोवर सोदून येयलो कसाल्याक नावचे खातीर हांगा आयास काडू खातीर न्ही आवसूक भावंडांक तान्नीक उदक हुरका म्हूण नवे आत ताका इतले पुरे जावन न्हावन हांगा आयास परिहार जाल्ली नंतर ताका दिसलें की हांव उदक सोदून येयला उदक खंयच्यान व्हरचें म्हूण सांगून लागतकय तो उदक आयदनां ना अशी तांकां उदक व्हरून खंयचें दिवचें चलपळ आलोचना करता आनी कसली वाट ना म्हणटा ताणें पांगुरलेलें उतरीय शाल काडटा आनी उदकांत लाय करून तिंबोन भिमान पांगुरची शाल म्हळ्यार केन्ना व्हडस चापोर पळय भीम कितले व्हड जीवन ते सगळे तिंबोन ते पिळणपणी तांकां उदक पिवो येता म्हूण सांगून ते तिंबोन घेवन वता कितली दूर काय 2 क्रोश दूर काय आयला काय तो सरोवर सोदून वापस 2 क्रोश वतन ते उदक पुरय ते नेलार पळोवत की म्हणाल भंय घड भितर वायू वेगार वचून पावला काय ती कुंती नेलारी न्हिदल्या काय वोंवटे म्हणून भिमाक ती पळोवन दुख्ख जाता कसो करचें जाता कडेरी पुरे जन राजकुमार तांणी चंग हंतलार न्हिदतले आवसूय पूरे नेलार न्हिदून आसाची भिमाक भारी वेदन दोळे दुखून उदक देमतकय रडतकय दुखी तडसोचे जैनाचे मनाचे दुखी तडसोचे जैनाशे यो येमे मिगेल योग्यता मिगेल भावंडई मिगेल आम्माई बरी नेलार न्हिदऱ्यांची इतली दुरवस्था येयला हे पळोवत तसले दुरदृष्ट मिगेले म्हाका केसले दबाव असल कश्ट दिल्ले हे पळोवंक आशिल्लें हांवें म्हूण सांगून ताणें तागेले हातूक आनी तागेले मात्ते मारून घेतले म्हूण सांगून तेदना लेखतकय तो वर्णावतांत हंसतुलिका तल्पांत न्हिदोन आसल्यार तांकां पांय कसो जाता कसो खातीर आमकां हांगा हाडला कसो जाल्ला म्हूण म्हणलेली चिंतेरी रात्रीच न्हीद पण आशिल्लीची तसल जन हंसतुलिका तल्पार न्हिदून न्हीद काडनातील जन हे माती फातोरू पुरे भरलेले नेलार सुकोर न्हिदले न्हय कसली एक अवस्था आमगेली म्हूण सांगून ताका भारी बेजार जातकय आनी पुरे जनाल पशी चड बेजार ताका 5 चेडूं वचून राजमाते म्हणून घेतील कुंतीक अस्सल एक दुरवस्था येयली म्हूण सांगून येत मनांत दुख्ख जातरस लेखतकय अस्सल एक मस्त बेजार सन्निवेश दुख्ख हे पळोवन म्हाका कसलें जायना ताका म्हूण आनी पळय की तागेलें एक दुख्ख पळय आवसू महापराक्रमी वसुदेवाल भयणी राजाधिराज जावन आशिल्ली कुंती भोजाल धुव सर्वलक्षण संपन्न जावन आशिल्ली विचित्र वीर्याल सून पांडुली बायल 5 चेडूं पांडव आले आवसू जाल्यार हंसतुलिका तल्पारी न्हिदोन आसता जाल्यार मिगेला आवसू हे घोर अरण्यांत गोळी रुक्का पंदाक पत्तोरू माती कांटो रुक्काचे बड्ड्यो पुरे आशिल्ले नेलार न्हिदोनच नवे कसल तिका बरी न्याल हें म्हूण म्हणलेली तिका आंगांत भान ना म्हळ्यार त्या मट्टा वोमटेल्याची मात्र निमिगेल भावंडय हांगा न्हिदल्याची पळय म्हणून ताका भारी बेजार जाता उदक घेवन येयला तांकां ती उदक पिवोया दिवया म्हूण म्हणल्यार तांकां जागोच्या मन येनाकय तितले लायक न्हिदोन पडल्यांची तांणी
ककडे री कसं कतीर तांग जागून कसले बाद दिवचे म्हूण सांगून ताका दिसतर असं त्याची ज्ञातयो यस्य नैव स्युः विषमाः कुलपांसनाः स जीवेत सुखम लोके ग्रामद्रुम इवैकजः म्हणतकयतो म्हणल्यारी आमगेल वैरी इतली मात्सर्य दाखोवचे ज्ञाती जन म्हळ्यार कोण दाईचे आनी कुलघातक तांणी कुलपांसनाः कुलघातक असले बंधूंक दायज्यांक पुरय पावील आम्ही दुःख भोगतर असाची त्यांची असल दायजी ना नतिले जन रूख गांवांत एकले असले रे सुकार असताची म्हूण म्हणटर असं इत्याक म्हूण म्हळ्यार तो सांगता एक गांवांत तूं एक वृक्ष आसल्या वरी एक वृक्ष आसला री तन त्या सुकार असताच सुकार असता के ते इत्याक म्हळ्यार री आतां एक रूख असं म्हणलें की सगळे गांवांत तेदना बरलेले रूख खंयचेर तेदना त्या गांवचे जन त्या देवता वृक्ष म्हणून लेखून गौरव करून पूजन करताच काय ताका तेची विंगड रुख ना एक रूख म्हण म्हळ्यार ते जन ताजे वेर बेजार दाखयताचे ना न्हय तशी कोण सांगिल्लें बंधू दायादी पुराय जन आसुका सुकार आसूं येता म्हूण ना एकलो आशिल्लोची एक वृक्षावरी सुकार असता आनी पुरय इतले मात्सरे दाखोवचे बंधू दायाद असूनय कसं प्रयोजन असं म्हूण तो सांगता असं आनी सांगता की येशांच बहवः शूराः ज्ञातये धर्ममाश्रिताः ते जीवन्ति सुखम लोके भवन्ति च निरामयाः आमकां हजार बंधू बांधवश्च पुरोची सुकारी आसच्या जाता म्हूण सांगू जायना बंधू बांधव असून सुकार सुका जाल्यार तांणी पुरय आमगेले हिताकांक्षी जावन सुका धर्मात्म जावन सुका अशी भीमो मस्त सकडी एक कसं म्हणटा नीती म्हणटा पळय त्या पुरय मनांत येता ताका पुंखानुपुंख जावन भिमाक बेजारूय जाता असं आनीची काणी कसले जाता म्हळ्यार पयचे दिसा पळोवया कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।